तर बीएमसी रुग्णालयांमधील नियमित ओपीडी सेवा आजपासून बंद राहणार आहे। केईएम नायर, सायन आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा हा निर्णय आहे। सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमएमसी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं हे आंदोलन पाहायला मिळत आहे। राज्यात आता अॅनालॉग पनीरवर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे। एफडीए कडून तसं पत्रक जारी करण्यात आलंय। आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता। आर्टिफिशियल पनीरचा मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याचे एफडीएनं निर्देश दिले होते। मार्च 2025 ला मी सभागृहामध्ये अॅनालॉग चीज आणि आर्टिफिशियल पनीर असा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेस माझी मागणी अशी होती की राज्यामध्ये जे पनीर विकलं जातं त्यातलं 70% पनीर हे फेक किंवा डुप्लिकेट आहे आणि याच्यावर तात्काळ शासनाने बंदी आणली पाहिजे। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने एफडीए आयुक्त तुकारामजी मुंडे साहेबांनी एक अध्यादेश जारी केलाय, ज्यानुसार 1 वर्षासाठी अॅनालॉग चीज ह्याच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वापरावरती पूर्णतः बंदी आणलेली आहे। त्यांचे विशेष असे मी आभार मानतो, अभिनंदन करतो।